तुमच्या आयुष्यातली ही एक गोष्ट जी आहे ना, ती कधीही तुम्हाला कोणाला सांगायची नाही आहे. आणि ही गोष्ट जर तुम्ही तुमच्यापुरतीच ठेवली, कोणाला सांगितली नाही, तर नक्कीच तुमची आयुष्यामध्ये खूप प्रगती होईल. बघा कसं आहे की काही गोष्टी जर आपण वेळोवेळी लपवून ठेवल्या किंवा त्या कोणासोबत आपण शेअर नाही केल्या ना, तर नक्कीच आपल्याला यश मिळण्यासाठी त्याचा फायदा होत असतो. आपण आयुष्यामध्ये भरपूर प्रगती करतो. कारण बघा, आपल्या मनामध्ये सगळ्या गोष्टी ज्या आहे ना, त्या आपण कधीतरी काय करतो, कोणाला तरी सांगून देतो. पण खरंच ती समोरची व्यक्ती जी आहे, आपण जितकं तिला जवळचं मानतो तितकंच ती आपल्याला मानते की नाही हे आपण कधीही सांगू शकत नाही. आणि आजकाल तर बघा, जळावृत्ती, कोणाला कोणाचं चांगलं सहन न होणं, हे प्रकार खूप वाढलेले आहे. लोकांना आहे ना, वरवरचं दिसतं, याच्याकडे 2 गाड्या आहे, 4 बंगले आहे, हे आहे, इतकं सोनं आहे, ते घालते, ती गळ्यामध्ये एवढं मोठं मंगळसूत्र घालते वगैरे, या गोष्टी आपल्याला चटकन दिसतात. पण त्या घरामध्ये म्हणजे आज जे ऐश्वर्य आहे त्यामागे खरंच काही कष्ट आहेत का, किती त्यांनी कष्ट घेतलेले आहे, काय आहे, हे आपण कधीही विचार करत नाही. पटकन म्हणून आपण मोकळं होतो की बापरे तिच्याकडे हे आहे ते आहे. कष्ट कधी केले तर आपण म्हणतो का की नाही बापरे ती एवढं कष्ट करते तेवढं, असं लोक खूप कमी असतात. म्हणून आपण जेव्हा दुसऱ्यांशी बोलतो तर ते आपण नेहमी विचार करून बोललं गेलं पाहिजे. कारण अशा काही ज्या गोष्टी असतात त्या माणसाने स्वतःपुरतीच मर्यादित जर ठेवल्या तर त्याचा आपल्याला खूप फायदा होतो. जर तुम्ही काही गोष्टी इतरांना सांगितल्या तर तुमचे यश जे आहे ते थांबते. म्हणून अशा काही 3 ते 4 गोष्टी आहेत त्या आपल्याला इतर लोकांपासून लपवून ठेवायचं आहे. आणि त्या लपवून ठेवल्यामुळे आपल्याला त्याचा फायदाच होणार आहे. वाईट गोष्टींपासून आपण दूर राहणार आहे. तर आता कुठल्या कुठल्या गोष्टी सांगायच्या नाही, बघा विचार करा. अतिशय महत्त्वाच्या या गोष्टी आहेत. सगळ्यात पहिले म्हणजे तुमच्या भविष्यातल्या काही योजना असतील त्या तुम्ही कोणालाही सांगू नका. आता बघा, आपण आपले आईवडील जे आहेत ते नेहमी मुलांचं चांगलंच चिंतत असतात. ते कधीही असे एक पण आईवडील नसतील ह्या पूर्ण जगामध्ये की ते आपल्या मुलाचं वाईट व्हावं असं विचार करत असतील. तर त्यामुळे आपले आईवडील म्हणा, आपली बायको, आपला नवरा, यांना आपण, हे तर अगदी जवळचे लोक झाले, त्यांच्या बाबतीत मी म्हणत नाही या सगळ्या गोष्टी. बाकी इतर ज्या व्यक्ती आहेत त्यांच्यासोबत कधी पण तुमच्या मनातल्या भविष्यातल्या ज्या योजना आहेत त्या सांगू नका. व्यक्तीने आपल्या भविष्यातल्या योजना कोणालाही सांगू नये. कारण असं केल्यामुळे तो माणूस जो आहे स्वतः अडचणींमध्ये सापडत असतो, त्याच्या अडचणी वाढत असतात. भविष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी तुम्ही ज्या काही योजना करत आहात त्या नेहमी गुप्त ठेवा, त्या कोणाशीही शेअर करू नका. तुमच्या योजना जर तुम्ही सगळ्यांना सांगत असतील की नाही, मी कधी कधी काय आहे, बोलणं आणि करणं यामध्ये खरंच खूप फरक असतो. आपण काहीतरी विचार करतो आणि बोलतो की नाही मी असं करायचं ठरवलं आहे, तसं करायचं ठरवलं आहे. मग आपल्यावर हसणारे सुद्धा खूप असतात की बघा ही एवढं बोलत होती आणि आता काहीच नाही, हिच्याकडे काही नाही आहे, असं सुद्धा लोक बोलतात. तर त्यामुळे आपल्या ज्या काही योजना आहे ना त्या आपण आपल्यापुरतीच ठेवल्या पाहिजे. त्याच्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. आणि बरोबर सांगायची वेळच येत नाही, जेव्हा त्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडतात तर त्यामुळे त्या गोष्टी बरोबर इतरांना दिसतात. तर त्यामुळे आधीच तुम्ही इकडे तिकडे बोलून अजिबात सांगू नका की मी हे करणार आहे, ते करणार आहे. ठीक आहे. यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या आर्थिक परिस्थितीबद्दल कधीही कोणाला सांगू नका. व्यक्तीने आपली आर्थिक परिस्थिती कोणाला सांगू नये. तुम्ही कितीही श्रीमंत असाल किंवा तुम्ही कितीही गरीब असाल, तुमच्या उत्पन्नाबद्दल आणि आर्थिक स्थितीबद्दल आपण आपले जवळचे म्हणजे आई वडील, बायको, नवरा हे सोडून इतरांना सांगितलं नाही पाहिजे. तुम्ही गरीब जरी असाल तरी पण सारखं माझ्याकडे हे नाही आहे, माझ्याकडे ते नाही आहे वगैरे या गोष्टी सांगू नये. कारण बघा, आपण इतरांकडून पैसे मागून आपण आयुष्य काढू नाही शकत. तुम्ही कष्ट करा, 100% त्याचा मोबदला तुम्हाला मिळेल. मनापासून करा. मनामध्ये कोणाचे वाईट विचार ठेवून जर तुम्ही काही केले तर तो पैसासुद्धा आपल्याकडे टिकत नाही. पैसा येतो पण तो टिकत नाही. किंवा तुम्ही कितीही श्रीमंत असाल तरी पण माझ्याकडे एवढे बंगले आहेत, एवढे प्लॉट आहे, एवढं घर आहे, हे कधीही इतरांना सांगू नका. तुम्ही करताय, तुम्ही तुमचे कष्ट जे आहे त्याचा मोबदला तुम्हाला मिळतोय, तुम्हाला तुमच्या नशिबाची साथ आहे, म्हणून आज तुमच्यावर चांगले दिवस आहे. आणि बघा, पैसा ही अशी गोष्ट आहे ना, ती आज आहे तर उद्या नाही. पैसा आणि लक्ष्मी जी आहे ती अतिशय चंचल असते. म्हणून कधी पण तुमच्या आर्थिक परिस्थितीबद्दल कोणाला सांगू नका. यानंतर अजून एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी बऱ्याचदा बऱ्याच लोकांकडून चूक होऊन जाते, तुमच्या वैयक्तिक ज्या गोष्टी आहेत त्या कोणाला सांगू नका. वैयक्तिक बाबी म्हणजे बघा, ते प्रेम असू शकतं किंवा भांडणं असू शकतात, घरगुती भांडणं असू शकतात. हे कधी पण कोणाला सांगू नये. आपण एखादी जवळची मैत्रीण असते, नेहमी ती आपल्याला मदत करते, मान्य आहे. आणि जवळचे लोक आहे ना, आपल्याला समजता आले पाहिजे. कधी कधी काय आहे ते समजण्यातच आपण चूक करतो. अतिशय आपल्याला एखादी गोष्ट 100% माहिती की ही व्यक्ती आपल्यासाठी जीवसुद्धा देऊ शकते, अशी एखादी व्यक्ती आहे, तिच्यासोबत तुम्ही बिनधास्त शेअर करा. पण एखाद्या व्यक्तीबद्दल तुम्हाला व्यवस्थित माहिती नाही आहे की नक्की आपण हिच्यासोबत शेअर केल्यामुळे आपल्याला
म्हणजे आपला जो प्रॉब्लेम आहे तो दूर होणार आहे का, कमी होणार आहे का, असं असेल तर तुम्ही 100% शेअर करा. पण समजा तुमच्या घरात नवरा बायकोचे काही भांडण असतील किंवा मुलांचे काही, तुमचा मुलगा काही ऐकत नाही, मुलीचे काही प्रॉब्लेम आहे, मुलाचे काही प्रॉब्लेम आहे, घरगुती काही भांडण आहे किंवा इतर काही गोष्टी आहे घरगुती वैयक्तिक, तर त्या कधीही इतर लोकांसोबत तुम्ही शेअर करू नका. तर यामुळे काय आहे, तुमची मानसिक शांतता बिघडू शकते आणि प्रॉब्लेम जे आहे ते कमी होण्याऐवजी अजून वाढू शकतात. म्हणून या गोष्टीची नक्की तुम्ही एकदा काळजी घ्या. आणि या गोष्टी, हे नियम जे आहे हे आपण आयुष्यामध्ये पाळले ना तर खरंच आपण खूप पुढे जाऊ शकतो. यानंतर महत्त्वाचं म्हणजे तुमच्या आजाराबद्दल कोणालाही नेहमी सांगत सुटत बसू नका. कारण काय आहे, तुम्ही बघा तुमचा आजाराचा उल्लेख कोणत्याही व्यक्तीसमोर केला तर तो आजार जो आहे आपण पण सारखे तेच विचार करतो. हे बघा, आता समजा मला काही बरं नाही, मी माझ्या मिस्टरांना सांगितलं, ही एक ती तर व्हायलाच पाहिजे. आपण आपल्या घरातल्यांना नाही सांगणार, मग कोणाला सांगणार? आपल्या आई वडिलांना वगैरे सांगू शकतात. पण उगाचच इतर कोणी भेटलं का, नाही गं मला असाच आजार आहे आणि माझं हेच होतं आणि माझं तेच होतं, मला असा प्रॉब्लेम झाला होता, असं ऑपरेशन झालं होतं आणि पुढे मला असं हे करणार आहे ते करणार आहे, अजिबात सांगू नका. एखाद्या व्यक्तीला परत तेच सांगेल. तुमच्या जवळचे जे आहे, जे आपल्याला त्याच्यावर काहीतरी उपाय सांगतात ते घेऊन जातात डॉक्टरकडे. म्हणजे आपल्याला त्यांच्याशी सांगितल्यामुळे काही फायदा होणार असेल तरच सांगा. उगाचच प्रत्येकाकडे आपण आपल्या आजाराबद्दल कोणाला सांगितलं तर ते तुमच्या विरोधात सुद्धा कधी कधी जाऊ शकतात. तुमच्या आजारपणाचा म्हणजेच तुमच्या कमकुवतपणाचा ते फायदा घेऊ शकतात, ज्यामुळे तुमचं नुकसान होऊ शकतं आणि त्याचे परिणाम तुम्हाला तुमच्या भविष्यामध्ये भोगावे लागू शकतात. म्हणून तुम्हाला जर जीवनामध्ये यश पाहिजे असेल तर कधी पण तुमची कमजोरी काय आहे, तुमचं कुठल्या गोष्टीत तुम्ही कमी पडतात, तुमचं आजारपण वगैरे, या त्या गोष्टी कधीही कोणाला सांगू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा, तुम्ही कोणाला काही तुमच्याकडे कधी कुणी काही प्रॉब्लेम घेऊन आलं तर नेहमी तुमच्या यथाशक्तीने तुम्हाला जमेल तेवढी मदत करा. समजा तुम्हाला काही देवाची सेवा वगैरे सांगायचं आहे, तुम्ही स्वतः असं सांगू नका की मी ही सेवा करते, मी हे पारायण करते वगैरे, असं सांगू नका. तुम्ही एक सल्ला म्हणून त्यांना सांगू शकतात की हे बघ, अशी ही सेवा केली तर त्याच्याने असा फरक पडू शकतो, तुझा असा प्रॉब्लेम आहे ना तर त्यामुळे तू हे पारायण कर, ही सेवा कर, असं सगळं तुम्ही सांगू शकतात. पण इन डिटेलमध्ये तुम्ही स्वतः रोज, हो अगं मी रोज नित्यसेवा करते, मी रोज हे अध्याय वाचते, एवढं करते, 11 माळी जप करते, हे करते ते करते, तुम्ही सेवा सांगू शकतात. लोकांना सेवेमध्ये आणल्यामुळे तुमचंच पुण्य होणार आहे. पण तुम्ही स्वतः किती पारायण करता, किती सेवा करतात, कितीला उठतात, किती तास वाचत बसतात, हे अजिबात कोणाला सांगू नका. कारण याच्यामुळे ना तुम्हाला दुसऱ्यांना सेवा सांगायची, तुम्ही बिंदास सांगा, त्याच्याने तुमचं चांगलंच होणार आहे. पण स्वतः किती सेवा करतात, स्वतः किती देवाचं करतात, हे कधीही कोणाला सांगू नका. तर बघा, या गोष्टी बघायला गेल्या खूप सोप्या आहेत, बऱ्याचशा लोकांना पटतील सुद्धा. आणि तुम्ही याचा विचार करा की आत्तापर्यंत तुम्ही असं केलं सुद्धा असेल की कोणासोबत तुम्ही शेअर करत असाल, त्याच्याने तुम्हाला किती फायदा होतो, त्याच्यातून खरंच तुमच्या ज्या अडचणी आहेत त्या दूर होतात का, याचा एकदा विचार करा आणि मग ठरवा की कोणासोबत तुम्हाला कितपत आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल शेअर करायचं आहे. तर ही अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.